सचिन सावंत, तुम्हाला पट्ट मुद्दा वैचारिक त्यांच्यात एक वाक्यता आहे. वैचारिक दृष्ट्या फार वेगळ्या नाहीत. म्हणजे आता त्यांच्यासोबत अजित पवार देखील आहेत. माझ्या म्हणजे त्याच्याबद्दल तर मी विचारेन, पण भाजपाला विचारेन. सिद्धार्थ शिरोळे परत जोडले, पण तुम्हाला ही गोष्ट पटते? पहिली गोष्ट म्हणजे अजय रायच्या बद्दल जे त्या ठिकाणी थोडे पुढे होते मगाशी आणि 236 मतांनीच आता पंतप्रधान पुढे गेलेले आहेत. मला त्या अमर अकबर अँथनीचा अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आठवतो आणि तो अजय रायसाठी चपकल बसतो की एकही मारा पण सॉलिड मारा. पण ते जे काही असू द्या, अबकी बार 400 पार म्हणणाऱ्यांची परिस्थिती काय झालेली आहे आता ती जनतेने दाखवून दिलेली आहे. त्यामुळे अहंकार हा चालत नाही भारतीय राजकारणामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी म्हणत होते एक अकेला सब पे भारी, आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठणं स्वतःच्या जीवावरती अशक्य झालेलं आहे. त्यामुळे त्यांना एनडीए साठी जो आटापिटा करावा लागला हे किती गरजेचं राहिलं होतं हे देखील ह्या निकालामधनं दिसतंय. आता नितीश कुमारांचं काय मतं होती निवडणुकीच्या जस्ट काही महिन्यांपूर्वी, आणि अजितदादा फार मोठ्या पद्धतीने हिंदुत्ववादी कधीपासून झाले. नीलमताईंना मला माहिती नाही कशा तऱ्हेनं त्याची अनुभूती झाली असावी आणि त्याच्यामधनं एक वाक्यता दिसलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये भुजबळ साहेब आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मध्ये मध्ये विधानं येतात आणि भाजपच्या समोर असहमती ते दर्शवतात किंवा आम्ही अजूनही सेक्युलरिझम सोडलेलं नाही असं म्हणतात आणि एकत्र राहतात. त्यामुळे या संदर्भामध्ये एकच गोष्ट जर असेल तर ती एकमत ह्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत झालेला आहे. ईडी सीबीआयच्या कारवाईच्या संदर्भामध्ये जी काही प्रतिक्रिया आहे त्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे आणि वॉशिंग मशीनच्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे. एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू. आणि आताच्या परिस्थितीमध्ये हे वॉशिंग मशीनचं राजकारणाला अंताला सुरुवात होईल हे या निकालातनं आम्हाला तरी जाणवते. कारण इथं आता ह्यापुढे जो संघर्ष सुरू होईल म्हणजे निकाल कुठेही येऊ दे तो लोकशाही वाचवण्याचा संघर्ष टिपेला जाईल. आपल्यासोबत आणखी एक वरिष्ठ नेते जोडले जात आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर साहेब सुद्धा जोडले गेले आहेत. केसरकरजी, स्वागत आहे तुमचं. काय तुमचा सध्या कल आहेत महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रामध्ये? इथे आम्हाला मोठं लीड दिसतंय. सुरुवातीच्या कलांमध्ये 2 तास झालेत, तसे आता कल यायला सुरुवात होऊन देशात सुद्धा चित्र जे आहे ते फार इंडियासाठी चांगलं नाही. गेल्या वेळेसच्या आकड्यांपेक्षा आकडे खूपच खाली येताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश सरकार राज्य, मगाशी नीलमताईंनी उल्लेख केला की राम मंदिराचा मुद्दा होता किंवा इतर त्यांच्यासाठी एकवाक्यतेचा जो मुद्दा सांगितला. राम मंदिर हा खूप मोठं बेनिफिट देऊ शकेल भाजपला असं काही राजकीय पंडितांचं मत तिथे होतं. पण त्याच उत्तर प्रदेशमध्ये मात्र फार मोठी पिछाट होते. त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात, विशेष करून महाराष्ट्रातल्या पिछाटीकडे? हे बघा, अजून फायनल आकडे यायचे आहेत, परंतु निश्चितपणे आमच्या अपेक्षा एवढं यश जरी मिळालेलं नसलं तरी याच्यामध्ये कुठले फॅक्टर काम करत होते याचा तुम्ही विचार करा. सहानुभूतीचं पेक्षा जास्त हे ध्रुवीकरणाचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे. आपण जर परदेशामधल्या बातम्या वाचल्या तर पाकिस्तानमधून पाकिस्तानचे मंत्री आवाहन करतात की मोदींना पराभूत करा आणि सगळा एक समूह एकत्र येतो आणि मतदान करतो. हे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय आणि त्याच्यामुळे ही एक चिंताजनक बाब आहे जे बघितलं पाहिजे. आणि हे ध्रुवीकरण झालेलं जर बाजूला केलं तर निर्भय यश मिळू शकतं 100%. आणि मग आपण केसरकर साहेब, पाकिस्तान हा मुद्दा खरंच निवडणुकीत असतो का? केसरकर साहेब, पाकिस्तान हा मुद्दा तुम्ही म्हणता की पाकिस्तानात मंत्री आवाहन करतायत, पण हा खरंच हा किती मुद्दा म्हणजे हा तुम्हाला तिथल्या मंत्र्यांचं स्टेटमेंट दाखवतो. नाही हो आहे ना, त्यांनी म्हटलं असेल ना, त्याला आपण किती गांभीर्याने घ्यायचं? पाकिस्तानातल्या कुठल्या मंत्र्याला त्याने काही तिथे आवाहन करावं, हा निवडणुकीचा मुद्दा आपण म्हणायचा का केसरकर साहेब? पाकिस्तानच्या मंत्र्याला किती, म्हणजे भारतातले किती मुसलमान पाकिस्तानच्या मंत्र्याच्या आव्हानाला समर्थन करतील? भारतात अनेक मुसलमान जे आहेत, देशप्रेमी मुसलमान आहेत ना, सगळे थोडी पाकिस्तानाचा. तिकडच्या मंत्र्यांनी काय म्हणावं किंवा तिकडच्या नेत्यांनी काय म्हणावं हे इकडचे लोक कसे सांगू शकतात? केसरकर साहेब, मुद्दा पूर्ण करा. हे त्यांनी म्हटलं ही वस्तुस्थिती झाली आणि ध्रुवीकरण झालं ही वस्तुस्थिती आहे. ध्रुवीकरण झालं की नाही हे तुम्हाला पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या म्हणण्यामुळे ध्रुवीकरण झालं? याच्यावर बोलू. एक मिनिट केसरकर साहेब, नाही पाकिस्तानचे मंत्री म्हटल्यामुळे ध्रुवीकरण झालं असं तुम्हाला म्हणायचं झालं? ध्रुवीकरण झालं. त्यांच्या भारतातले मुसलमान हा खूप मोठा मला वाटतं स्टेटमेंट आहे की भारतातल्या मुसलमानांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या सांगण्यावर इथे मतदान करावं. एक महत्वाचा मुद्दा 100%. मग त्यांनी आवाहन कसं केलं सांगा मला?
एका मंत्र्यांनी नाही 2-2 मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. बघा आता म्हणतात नाही पण मोदींच्या भारतातले विरोधात मुसलमान पंतप्रधानांनी मी या मताशी तुमच्याशी आय स्ट्रॉंगली डिसअग्री, म्हणजे तुमचा विथ ड्यू रिस्पेक्ट केसरकर साहेब, पण भारतातला मुसलमान हा तिकडे बघून त्यांनी पाकिस्तानात काय आव्हान होतं याच्यावर मतदान करेल. तुम्हाला पटतं का? राजू वाघमारे, तुम्ही त्यांचे सहकारी आहेत, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्हाला मान्य आहे? नाही, काही प्रमाणात याचा फरक बरं एकच मिनिट पडतो. आणखी एक सांगतो आता.